नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. आपण पाहत आहात विदर्भ न्यूज 365. महिला विशेष या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्यासोबत आहे नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर प्रवीणा देशमुख. तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. सर्वप्रथम मला सांगा की वैद्यकीय अधीक्षिका म्हणून जे तुम्ही जबाबदारी आता सध्या घेत आहात, यामधला कामाचा काय अनुभव आहे? वैद्यकीय अधीक्षिका म्हणून कार्यभार सांभाळणे आणि इतक्या मोठ्या रुग्णालयाला सांभाळणे हे खरं तर एक खूप मोठी जबाबदारी आहे. आणि ही पार पाडते वेळी तुम्ही किती कर्तव्यदक्ष राहता, किती एकनिष्ठा आपल्या कामाविषयी, किती सिरियस आहात, किती तुम्ही डिसिप्लिन्ड आहात, हे जास्त इम्पॉर्टंट असतं. आणि हे सगळं फॉलो करते वेळी निश्चितच डिफिकल्ट असतं, बट एक्साइटिंग असतं आणि आय एम एन्जॉईंग माय वर्क. काम खूप मी एन्जॉय करते. आणि खरं तर नांदगावनी मला जे ॲक्सेप्ट केलेलं आहे ते माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यांचं ॲक्सेप्टन्स म्हणून मी स्वतःच्या घरच्यासारखं इथे काम करते आणि मी इथे 24 तास राहते. त्यांच्यामुळे मी इथे राहते आणि माझं ते कामच आहे करणे, इथे राहणे. आणि इथे राहून मला डे टू डे अँड नाईट जे काही एक्सपिरियन्सेस येतात तो माझं लर्निंग प्रोसेस आहे. ते मला दिवसेंदिवस ग्रो करते. नांदगाव खंडेश्वर म्हटलं म्हणजे एक ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या समस्या जास्ती पाहायला मिळतातच शहरी भागापेक्षा. तर जेव्हा हे पेशंट्स येतात तुमच्याकडे तेव्हा काय वाटतं की या ज्या समस्या ग्रामीण भागात जास्ती उद्भवतात, याच्या मागचं नेमकं कारण काय? यामागचं सर्वात मोठं कारण हे असतं की शिक्षणाअभावी एक राहतं, शिक्षणाभाव असतो थोडासा मागासलेला एरिया ज्याला म्हणतात आपण. ॲक्च्युली तो मागासलेला एरिया नसतो. तिथपर्यंत येणाऱ्या पुरवठा जो असतो, इन्फॉर्मेशनचा पुरवठा म्हणा किंवा वस्तूंचा पुरवठा किंवा काही जे पण तो शहरी विभागात जो सहजासहजी अवेलेबल राहतो तो खेड्यागावांमध्ये, छोट्या गावांमध्ये मिळत नाही. तर तो अवेलेबल करून देण्यासाठीच आम्ही इथे आहोत. सेकंडली सगळ्यात मोठा अभाव याचा आहे की एक्सपोजर ज्याला म्हणतो. गावखेड्याकडल्या लोकांना तेवढं एक्सपोजर नसतं, तेवढं त्यांनी पाहिलेलं नसतं आणि तेवढं त्यांना कळत नाही की ह्या गोष्टीसाठी आपण समोरून केलं पाहिजे. ते वाट पाहतात की घरचा माणूस कधी हो म्हणेल तुम्हाला करायला, की तुमच्याकडून ते एक्सपेक्टेड आहे का काम, हे विचार करायलाच त्यांना 10 तास लागतात. तेवढ्या वेळात तुमची वेळ निघून जाते. तर हे जे एक्सपोजर ज्याला म्हणतो, स्त्रियांचं एक्सपोजर, स्पेशली घरच्या स्त्रीच्या बाईचं एक्सपोजर असलं पाहिजे त्या गोष्टीसाठी, ते गावखेड्यांमध्ये एक्सपोजर कमी असतं कारण स्त्रियांना बाहेर निघायची तेवढी परवानगी नसते आणि त्या तेवढ्या शिक्षित पण नसतात. आणि शिक्षित असल्या तरी त्यांना तेवढं एक्सपोजर मिळत नाही बाहेर. आणि कुठेतरी अवेअरनेस कमी असतो स्त्रियांच्या बाबतीत असं वाटतं. अवेअरनेस थोडासा कमी असतो स्त्रियांच्या बाबतीत. आणि तेच शहरी विभागांमधल्या स्त्रिया आपणहून त्यांना थोडंही काही झालं तर लगेच हॉस्पिटलमध्ये जातील किंवा आपल्या घराचं इलेक्ट्रिक बिल भरायला स्वतः बाहेर पडतील, फोनचं बिल भरायला स्वतः बाहेर पडतील. इथे तसं नाही आहे. इथे ग्रामीण भागातल्या स्त्रिया दुर्लक्ष जास्त करतात. संध्याकाळी हसबंड जेव्हा घरी वापस येतील मी त्यांना विचारेल, ते हो म्हणतील तर ते करून आणतील, अशातलं भागून जातं. तेव्हा या अशा स्त्रिया जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही डेफिनेटली काहीतरी मार्गदर्शन त्यांना करत असता, तेव्हा तुम्ही काय सांगता? आम्ही त्यांना फक्त, मी तर एक शब्द हे सांगते त्यांना पहिला की घरच्या तुम्ही सर्वस्व आहात. घरी हसबंड तुम्हाला सगळं आणून देतो, घर सांभाळणं हे तुमचं काम आहे. तर घर सांभाळण्यासाठी तुम्हाला स्वतःला पहिले सांभाळावं लागतं. हे सगळ्यात पहिले डोक्यात घ्या. त्या घराला सांभाळता सर्वात पहिले तुम्ही सक्षम असायला पाहिजे. तुम्ही स्वतःला सांभाळलेलं पाहिजे, तुमच्या 2 पायावर तुम्ही उभ्या पाहिजे, तेव्हा कुठे तुम्ही ते घर सांभाळू शकाल. आणि व्यवस्थित सुरळीत रोजचं दैनंदिन तुमचं जे सुरू आहे, घरात वेळोवेळी आजार येणं, प्रॉब्लेम्स येणं हे नाही होणार. म्हणजे तुमचं आरोग्य जर चांगलं असेल, एनर्जी असेल, स्वतः तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील, तुम्ही स्वतः दक्ष राहाल स्वतःच्या आरोग्याविषयी, तुम्ही स्वतःला किती वेळ देता हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतः जर सक्षम राहा व्यवस्थित तर घरात प्रॉब्लेम्स येणारच नाही. पहिली गोष्ट असं राहतं. तर पहिले फॅमिलीच्या पहिले स्त्रीने स्वतःला ठेवलं पाहिजे. पहिले हे अवेअरनेस आणणं सगळ्यात गरजेचं आहे. हीच मुळात आपला शोचा कन्सेप्ट आहे की स्त्रीने कुठेतरी स्वतःला महत्त्व द्यायला शिकलं पाहिजे. बिलकुल. की म्हणजे ती प्रत्येकाला महत्त्व देते, प्रत्येकाची काळजी घेते, मात्र कुठेतरी या सगळ्यांमध्ये ती स्वतःला तर हरवत नाही आहे.
प्रत्येकाच्या गरजा पुरवता घरच्यांना ती स्वतःला कुठेतरी हरवून बसलेली आहे. तिचं स्वतःचं अस्तित्व काहीच राहिलेलं नाही आहे. नवरा, मुलं, घरचे सासू सासरे, शेजारी, बाहेरच्या तिच्या काय बांधिलक्या आहेत, म्हणजे कुठले प्रोग्राम्स अटेंड करणे, यांच्या घरी हे अटेंड करणं झालं, त्यांच्या घरी ते अटेंड करणं झालं, यांना हे देणं घेणं करायचं, त्यांना ते अयर करायचं, ह्याच्यामध्ये सगळं निघून जातं है ना. ती स्वतःकडे कधी लक्ष देते, कधी ती विचारते मला काय गरज आहे, मला काय लागतं, मला काय पाहिजे, की तिने कधी बसून तरी निवांत 2 मिनटं तरी तिने कधी डोळे बंद करून विचार नसेल केला की मला काय पाहिजे है ना. कुठेतरी तिने स्वतःचे निर्णय ठरवायला पाहिजे स्वतःसाठी. आणि तुमचा हा निर्णय होता की म्हणजे ॲक्च्युली तुमचे स्वप्न होतं की मला डॉक्टर बनायचं आहे, की आयुष्याच्या वळणावर येत असताना ते म्हणजे होत गेलं? तसं म्हटलं तरी चालेल. मी 7th 8th असणार 7वी 8वीपर्यंत मी एकदम साधारण होती. अभ्यासात एवढी हुशार नव्हती आणि कधी कोणी असं विचारली नाही की ती काय. आणि मी हॉस्टेलला होती, बोर्डिंग स्कूलला शिकलेली आहे. 10वीपर्यंत 10वी 11वी 12वी मी बाहेरच राहिलेली आहे. तर कोणी असं एवढं लक्ष दिलं नाही की काय व्हायचं आहे तुम्हाला, मला हे व्हायचं, मला ते कधी असं डोक्यात आलं नाही. पण जेव्हा 10thचा रिझल्ट लागला पर्सेंटेज चांगले होते, त्या कारणाने मोठी बहीण तेव्हा MBBS फर्स्ट इयरला होती. तिचं पाहून आम्हाला असं वाटायचं की आम्ही पण डॉक्टर झालं पाहिजे. पण नॉट टिल 12वी. 10वीत असताना माझे वडील प्रिन्सिपल होते DA ट्रेनिंग कॉलेजचे. मला वाटायचं मी DED करणार, सकाळी 9 ते 5 शाळेत जाणार, मुलांना शिकवणार, घरी बसणार आणि मुबलक सुट्ट्या पण असतात. मी बाबांना म्हणायची बाबा माझी DEDची ॲडमिशन करून द्या, मला DEDला जायचं. पण बाबा म्हणायचे बेटा एवढ्या चांगल्या पर्सेंटेजची मुलगी आहेस तू DED करशील, आपण एक काम करतो MBBSचा फॉर्म भर म्हणे, याच्यात नाही लागला तर मी तुला DEDला देतो ॲडमिशन, आपलंच कॉलेज आहे असे म्हणायचे बाबा. कुठेतरी डॉक्टरकीसाठी तुम्हाला वडिलांचं मार्गदर्शन. हां, वडिलांना ते जाणीव झाली की ही नाही, शी इज फार मोर बेटर फॉर समथिंग आणि करायचं ही करू शकते भरपूर काही. तर मोठी बहीण डॉक्टर झाली, त्याच्यानंतर मग आम्हाला पण ती व्हाईट कोट घालून आली घरी की आम्हाला वाटायचं नाही आपण पण डॉक्टर व्हायला पाहिजे. त्या हिशोबाने मग छान आमचे मार्क्स पण चांगले यायला लागले. मग मला पण मग MBBSला ॲडमिशन मिळाली. असं झालं. कुठेतरी 7th 8th पर्यंत तुम्ही सांगितलं की मी अभ्यासात साधारण मात्र घरचं वातावरण पाहिलं तर वडील प्रिन्सिपल, तर कुठेतरी प्रेशर येत असेल अभ्यासासाठी? अभ्यासाचं प्रेशर आईकडूनच राहायचं जास्त. आई जास्त प्रेशराईज करायची अभ्यासासाठी, वडील कधीच नाही. त्यांना मी 7th स्टँडर्डमध्ये असताना मला अजूनही आठवते, मी 7वीत होती आणि 10वीत होती आणि बाबांना मी माझी हाईट छोटी आहे, छोटीशीच होती मी. तर 10thमध्ये जेव्हा आपण बोर्ड एक्झामचा फॉर्म भरतो सप्टेंबरमध्ये, बाबा मला बोर्ड एक्झामचा फॉर्म भरायचा आहे, मला 75 रुपीज पाहिजेत. बाबा म्हणाले तुला इतके पैसे कशासाठी पाहिजेत? बाबा फॉर्म भरायचा आहे. कसला आहे? स्कॉलरशिपचा, 7व्या वर्गाचा स्कॉलरशिपचा. सगळे हसायला लागले. त्यांना हे नव्हतं माहिती मी 10thमध्ये गेली आहे. वडिलांचं असं होतं त्यावेळेस. पण आईचं असं राहायचं की अभ्यास केला पाहिजे मुलांनी, माझी मुलं डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे, लॉयर झाली पाहिजे, असं आईचं असायचं. मात्र आपण बरेचदा बघतो की छोटे मुलं जे असतात तर अभ्यास करण्यापासून पळ काढतात. तसं पळ तुम्ही कधी काढलाय? नाही, अभ्यासापासून पळ नाही काढला मी कधीच. नाही, अभ्यास टाइम टू टाइम व्हायचा. टाइम टू टाइम आफ्टर 7th स्टँडर्ड व्हायचा. 7thपर्यंत तर असंच सोडता खेळता पळता अभ्यास असायचा. 8th 9th 10thला थोडं, कारण तेव्हा मग आम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सुरू झालं. मग तेव्हा असं वाटायचं की नाही सब्जेक्ट वाईज आपल्याला सगळं आलं पाहिजे. क्लासमध्ये जेव्हा टीचर एकाला उभं करायची तेव्हा लाज वाटायची, मी तर नेक्स्ट नाही उभं करायला आणि पनिश करायला. त्या भीतीने आम्ही अभ्यास करून घ्यायचो. असं अभ्यास करत असताना इतर काही ॲक्टिव्हिटीज असतील त्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट? मला ॲक्टिंगचा खूप शौक होता. तर मी स्कूलमध्ये डान्समध्ये कमी, पण मला प्लेज करायला खूप आवडायचं आणि स्कूलमध्ये मला नेहमी स्टेजवर घ्यायचेत. मला नेहमी स्कूलवर स्टेजवर नेहमी आय यूज टू बी ऑन द स्टेज एव्हरी इयर फॉर ॲन्युअल फंक्शन. 10th स्टँडर्डमध्ये असताना सुद्धा असं स्कूलचा रूल होता की 10वीच्या मुलांना स्टेजवर जास्त नाही घ्यायचं, कारण त्यांचा अभ्यास बुडतो. कारण जे ॲन्युअल फंक्शन्स असतात ते डिसेंबरकडे येतात आणि मार्चमध्ये बोर्ड एक्झाम्स राहतात. त्याच्यामुळे स्कूलचं असं पॉलिसी होती आमच्या की 10th स्टँडर्डच्या स्टुडंट्सला अभ्यासासाठी रिकामं सोडायचं म्हणून. पण माझ्या 10thच्या वेळेस आय वॉज देअर ऑन द स्टेज. मी एक प्लेमध्ये पार्ट घेतला होता, मला अजूनही आठवतं. आणि मग लहानपणी पण असंच होतं की लहानपण खेळण्या बागडण्यात जास्त गेलं? खेळायची, भरपूर खेळायची. मी व्हॉलीबॉल पण खेळलेली आहे. व्हॉलीबॉलमध्ये HVPMला वगैरे खेळायला जायचो आम्ही. पण नंतर अभ्यासात लक्ष लागलं तर मग गेम्स सुटलेत आमचे, असं झालं. आणि बरेचदा आपण पाहतो की महिला यांना ॲडजस्टमेंट
खूप जवळचं नातं आहे. म्हणजे मुलगी, महिला आणि ॲडजस्टमेंट हे नेहमी तिच्या लाईफमध्ये तिला ॲडजस्ट करत 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 समोर यावं लागतं. तुमच्या आयुष्यात कधी असं काही झालं की तुम्हाला ॲडजस्टमेंट करावी लागली? ॲडजस्टमेंट ह्या शब्दाला मी वेगळ्या अर्थाने घेतलं माझ्या लाईफमध्ये. ॲडजस्टमेंट हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतं, पण त्या शब्दाचं जे डेफिनेशन मी घेतलं ते होतं लेट्स फेस इट. पुढे जावं, जे पुढे आलं, अच्छा हा प्रॉब्लेम आला, हां बघू काय करायचं. आय फेस्ड इट अँड आय एन्जॉयड दॅट डुईंग दॅट ॲडजस्टमेंट. त्या तो वर्ड माझ्या लाईफमध्ये ॲडजस्टमेंट होतं. जे आलं त्याला मी समोर जात मला हे करायचं आहे, पण मला हे न करता मला हे करायला भाग पडत आहे कुणीतरी, आणि मग मला हे करावं. नाही ठीक आहे, चला ह्यात पण मी करून दाखवते. अच्छा, अशातला असं घेतलं मी ते लाईफमध्ये. चॅलेंज, यू कॅन सी इट चॅलेंजिंग, बट आय टूक इट स्पोर्टिंगली. हां करू शकतो मी, हे पण करू शकते. ठीक आहे, हे नाही आपण हे म्हणतात ना, ठीक आहे हे करून दाखव, असं करायचं. जिकडे बसवाल हां तिकडे बसत त्या शब्दाला तुम्ही ॲडजस्टमेंट म्हणाल, पण माझ्यासाठी लेट्स प्ले विथ लाईफ, तो माझ्यासाठी प्ले झाला. बिलकुल असं झालं. आणि आताच्या स्त्रियांचं जे काही वातावरण सुरू आहे एकंदरीत समाजामध्ये, अनेक अन्याय अत्याचार होत राहतात. म्हणजे खरं पाहिलं तर मुलीचा जो एक संघर्ष असतो तो स्त्री भ्रूण हत्येपासून तर लग्नानंतर हुंडाबळी असो किंवा ॲसिड फेकल्या गेलं असो, बलात्कार असो, यासारख्या गोष्टी, अनेक गोष्टींना स्त्रियांना सामोरं जावं लागतं. याबद्दल तुम्ही काय सांगाल? स्त्रीला जे हे सगळं याच्या थ्रू जातात, सगळेजण जातात, यातनं मॅक्झिमम लोक जातात. फार कमी असे समजदार लोक आहेत लाईफमध्ये जे ह्या गोष्टींना खूप महत्त्व देत नाहीत. पण ते काही क्लासेसच आहे लाईफचे, त्याला क्लास पण नाही म्हणणार आपण, व्यक्तिमत्वच म्हणू, ज्यांच्या याच्यामध्ये स्त्रियांचा अनादर करणं फिट इन होत नाही. पण माझं म्हणणं असं आहे की हे जे स्त्रियांवर अत्याचार हा जो शब्द तुम्ही म्हणता, स्त्री भ्रूण हत्या, हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टींना स्त्री स्वतः कुठेतरी जबाबदार राहते. कारण आपण हे एक्सेप्ट करत जातो लाईफमध्ये, आपण हे इम्बाईब करत जातो की स्त्री म्हटलं म्हणजे ॲडजस्टमेंट आलं, स्त्री म्हटलं म्हणजे भ्रूण हत्या आली, स्त्री ॲबॉर्शन आलं. आपण त्या गोष्टीला हो म्हणतो, आपण ते एक्सेप्ट करून घेतो, म्हणून ते होते. माझं म्हणणं आहे या गोष्टीसाठी स्त्री स्वतः जबाबदार आहे. तुम्ही स्वतःहून नाही म्हणा, नाही म्हणणं शिका. हां थोडा उशीर लागेल तुम्हाला, मलाही उशीर लागला एक्सेप्ट करायला बऱ्याचशा गोष्टी, पण हिंमत करा, आणि हिंमत करावी लागणार आहे. त्याशिवाय आपण लोकांना म्हणू शकत नाही, समाजाला म्हणू शकत नाही की तुम्ही बदला. त्यासाठी स्त्रीला बदलणे जास्त इम्पॉर्टंट. स्त्रिया जेव्हा नाही म्हणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्यावर आणखीनच अन्याय होताना आपल्याला दिसत आहे. साधा आपण त्या शिक्षिकेचं जरी आपण एक उदाहरण घेतलं की तिने समोरच्या व्यक्तीला नाही म्हटलं म्हणून तिला जिवंत जाळलं गेलं. म्हणजे नाही पचवणं हे कुठेतरी पचल्या जात नाही आहे पुरुषांना, आणि मग ते आणखी जास्त अत्याचार करतात. आणि याला भीत कुठेतरी स्त्रिया त्यांचं जे पुढचं पाऊल आहे ते मागे घेतात आणि ॲडजस्ट करायला बघतात की ठीक आहे. हां ह्या गोष्टीवर पण मी उत्तर देऊ शकते, पण हे थोडंसं वेगळं उत्तर राहील. काही लोकांना ते आवडणार नाही, काही लोकांना विचार करायला भाग पाडेल. हे माझं उत्तर. यासाठी स्त्रीनी नाही म्हटल्यानंतर त्याचे रेफरकेशन्स, कॉम्प्लिकेशन्स काय होतील हे डोक्यात घेऊन स्वतःची सुरक्षिततेसाठी पहिले आपल्याला स्वतः पाऊल उचलावं लागतं. फक्त नाही म्हणून बाजूला होणे इज नॉट द थिंग. त्याला उद्धटपणा म्हणेल किंवा त्याला वेगळा अर्थ काढतात लोक, राईट. तर नाही म्हटल्यानं नाही आपल्याला नाही म्हणायचं आहे या व्यक्तीला, राईट, किंवा त्या कामाविषयी किंवा ती जे तुमच्यावर जे काही लादण्यात आलं त्याला जर तुम्हाला नाही म्हणायचं असेल तर नाही म्हणायच्या आधी तुम्हाला हा पण विचार करावा लागतो सोबतच की नाही म्हटल्यानंतर मला त्याचे रेफरकेशन्स काय भोगावे लागतील, आणि जर ते भोगावे लागतील मला तर त्यासाठी मी स्वतःची काय तयारी करते, स्वतःच्या सुरक्षेची काय तयारी करते, हे मुलींनी शिकणं गरजेचं आहे. कुठेतरी तिने सतर्क असायला पाहिजे की आपण नाही म्हटल्यावर समोरचा व्यक्ती काय पाऊल उचलणार आहे आणि त्यासाठी आपण काय उत्तर. कारण कुठे ना कुठे आपण त्या व्यक्तीला ओळखतो, आपल्याला माहिती आहे की हा व्यक्ती कशा स्वभावाचा आहे आणि हा पुढे काय करू शकतो, किंवा आपली एक सिक्स्थ सेन्स असते जी आपल्याला सांगते की नाही
यू हॅव टू स्टॉप हिअर, आणि ह्याच्यानंतर तुम्हाला स्वतःच्या सुरक्षेचं काहीतरी पाऊल उचलावं लागेल. कोणाला तरी सांगून ठेवणे घरच्यांना, किंवा कुठेतरी रिपोर्टिंग करणे, किंवा आता तुम्ही वर्किंग प्लेसेस जसे तुम्ही म्हणता हिंगणघाटला जे काही झालं, ती सुद्धा एक स्त्री होती आणि ती एक लेक्चरर होती. तर तुमच्या कॉलेजेसमध्ये, स्कूल्समध्ये, कुठल्याही ऑफिसेसमध्ये एक कमिटी असते, ग्रीव्हन्स कमिटी असते. त्या कमिटीमध्ये नोट डाऊन करणे, तिथे कंप्लेंट्स लिहिणे, किंवा ॲटलिस्ट दक्षता म्हणून सांगून ठेवणे, किंवा एक लेखी लिहून देणे. मला अजूनही आठवतं, माझ्या एक वडिलांच्या आत्या होत्या. त्यांचं मी लहान असताना एक पत्र आलं होतं. उन्हाळ्यात आम्ही घरी जायचो गावी खेड्यात. तिथे एक छोटंसं असं पत्र आलं होतं. तेव्हा ते कार्ड्स असायचे पिवळे, मला अजूनही आठवतं, छोटे कार्ड्स. त्याच्यावर लिहिलं होतं की मला माझ्या घरच्या लोकांचा त्रास आहे आणि मला इथे राहायची इच्छा नाही आहे, तरीही मी राहत आहे, पण मला इथून घेऊन जावे, असं त्यांनी 4-5 ओळींमध्ये लिहिलं. पण त्यांनी ते पाठवलं होतं लेटर ऑन. काही वर्षांनंतर त्या पत्राद्वारे त्यांना त्या पत्राचा त्यांना खूप कायदेशीर. तेव्हा त्यांनी रागाच्या भरात लिहिलं असेल किंवा लपून छुपून, जसं कसं त्यांनी लिहिलं असेल, त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा मी लहान होते. म्हणजे तेव्हाही कुठेतरी स्त्री त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते. पण ते लेटर नंतर कामात आलं त्यांचं ना, भरपूर कामात आलं. नंतर त्यांच्या लिगल इश्यूजमध्ये कामात आलं, बऱ्याच गोष्टींमध्ये कामात आलं. स्त्रियांनी काळजी घ्यायलाच पाहिजे, सतर्कता ठेवायला. तर मी स्त्रीला एवढंच एक हे इम्पॉर्टंट असतं, आय मायसेल्फ, मी स्वतः रिस्पॉन्सिबल आहे माझ्या कुठल्याही परिस्थितीसाठी, है ना. आणि त्याच्यातून कसं निघणे हे माझ्या हातात आहे. मला निघायचं आहे किंवा नाही हे डिसाईड करणे, आणि जर निघायचं असेल तर त्याच्या पुढचे रेफरकेशन्स मला काय भोगावे लागेल त्याच्यासाठी सुद्धा तयारी ठेवणे हे इम्पॉर्टंट आहे. तयारी ठेवणं हे महत्त्वाचं आहेच. मात्र ही जी प्रवृत्ती आहे समाजामध्ये वाढत चाललेली, जी क्रूर प्रवृत्ती आहे, यालाही कुठेतरी आळा बसायला पाहिजे असं वाटत नाही का? राईट, याला आळा बसायला पाहिजे, मी हे म्हणेल, याला आळा बसायला पाहिजे. पण कुठेतरी आपण स्वतः त्याच्यासाठी स्ट्रॉंग होणं जास्त इम्पॉर्टंट आहे. यू सी, दुसऱ्यांना चेंज व्हा म्हणण्यापेक्षा आपण स्वतः स्त्रियाच चेंजेस आणणे स्वतःमध्ये, आणि स्वतःला नेहमी दक्ष ठेवणे, प्रत्येक गोष्टीसाठी तयार ठेवणे हे इम्पॉर्टंट आहे. तर वारंवार बोललं जातं की स्त्रियांनी हा पेहराव ठेवायला पाहिजे, हे कपडे घालायला पाहिजे, असं वागायला पाहिजे, रात्री फिरायला नको जायला. याबाबत तुम्हाला काय वाटतं? सी, स्वतंत्र देश आहे. आता महिलेला पहिलेसारखी रोकटोक पण नाही राहिलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला स्वातंत्र्य प्रत्येक गोष्टीचं मिळतं इथे आपल्या देशात मिळतं आहे. तुम्ही भोगता पण आहे ते स्वातंत्र्य. ओके, पण त्या स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे हे तुम्ही पहिले समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. मी काय आहे, मी काय करते आहे, मी काय घालते आहे, मी कुठे जात आहे, मी किती वाजता जात आहे, मी किती वाजता परतते आहे, हे तुमच्या हातात आहे. राईट, समाज कसा आहे आपल्याला माहिती आहे. ओके, माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही अशा गोष्टींमध्ये नका पडू ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आवरणं मुश्किल आहे. समोरच्याला आपण म्हणू शकत नाही की तुम्ही अशा नजरेने आमच्याकडे बघू नका, म्हणू शकतो, पण आपण स्वतः चेंज होऊ शकतो. आपण कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, है ना. सिच्युएशननुसार आपल्याला वागणं इम्पॉर्टंट आहे. हां, जरी तुम्ही राईट असाल आणि नंतर मग तुमच्यासोबत काय वाईट घडत आहे, देन समाज रिस्पॉन्सिबल राहतो त्या गोष्टीसाठी डेफिनेटली. आणि समाजाने पण, पुरुष वर्गाने पण थोडंसं चेंज होणं गरजेचं आहे. आणि झालेही आहेत बऱ्याचशा प्रमाणात पुरुषांची वृत्ती भरपूर चेंज झालेली आहे. क्रेडिट आहे त्यांना की आज ते अशा व्यासपीठावर बसतात, राजकारणी व्यासपीठावर, जिथे बायका कधी बसायच्या नाही. आज त्यांचे सत्कार केले जातात, त्यांना बोलवलं जातं, त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना सलाम ठोकल्या जाते. मग हा पुरुष वर्ग तुमचा बदललाच आहे डेफिनेटली. आणि हा पुरुष वर्ग जेव्हा महिलेला सपोर्ट करतो तेव्हा स्त्री आणखीनच मजबूत. आणखीन तुम्हाला स्त्रियांना आज पुरुषांचा सपोर्ट मिळतोय, घरच्या का असे ना किंवा बाहेरच्या, म्हणून आज तुम्ही एवढे फ्रीली फिरू शकता ना. ठीक आहे, पण हां, काही एक्सेप्शन्स आर ऑलवेज द्या, सगळे सारखे नसतात. मग त्या सारख्या नसणाऱ्यांचा पण विचार आपण आधी करून घ्या, हे आपल्यामध्ये असतं. आणि आपण बरेचदा तुम्ही
ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहात, तुमच्याही निदर्शनास आलं असेल की ग्रामीण भागामधून जेव्हा मुलीला आपल्याला शहराच्या ठिकाणी किंवा थोड्याफार लांब अंतरावर जर शिकायला पाठवायचं असेल, मग आता त्यासाठी घरच्यांच्या मनात नेहमी भीती होत असते की हे जे सगळं चाललंय समाजात, ही वेळ आपल्या मुलीवर येऊ नये, आपल्या बहिणीवर येऊ नये, त्यासाठी कुठेतरी तिचा पाय मागे ओढतात. हो, ठीक आहे, तू नको एवढ्या दूर जाऊ, इथून एवढ्यातच तू काहीतरी कर, आमच्या नजरेसमोर कर. हो, बरोबर आहे. इथे कुठेतरी तिची प्रगती खुंटते. हां, प्रगती खुंटते डेफिनेटली. त्यासाठी आईवडिलांनी थोडंसं ओपन व्हावं, भरपूर मुलींना स्पेस द्यावी. आणि तुमची मुलगी आहे, तुम्हाला विश्वास आहे, विश्वास असायला पण पाहिजे, आणि तिचं भवितव्य नका ओढू मागे. ते इम्पॉर्टंट आहे, कारण आज खेड्यागावातल्या मुलीच पुढे आलेल्या आहेत. मी पण एक छोट्याशा गावातलीच आहे. आज मी तुमच्याच आपल्याच तालुक्यामध्ये येऊन आपल्याच ग्रामीण रुग्णालयामध्ये अधीक्षिका म्हणून कार्यभार सांभाळते ना. तर गावातूनच आलेली आहे ना मी. गावातून निघाली बाहेर, आईवडिलांनी बाहेर पाठवलं शिकायला, शिक्षण घेतलं, मोठ्या शहरांमध्ये, मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये राहिली, नोकऱ्या केल्या, आणि आज परत इकडेच आले. तर तो विश्वास आईवडिलांचा होता. तर मी एवढंच म्हणू शकेल की गावखेड्यातल्या लोकांनी पण असाच विश्वास आपल्या मुलांवर दाखवावा की नाही, आमची मुलं करू शकतात, भरपूर करू शकतात व्यवस्थित. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना चूल आणि मूल एवढंच त्यांचं आयुष्य असायचं, आणि त्यांना असं वाटायचं की कुठेतरी स्त्री जन्म हा एक म्हणजे खूप आपण कुठेतरी पाप केले असतील म्हणून आपण स्त्री जन्मामध्ये आलो. मात्र आताची सिच्युएशन बदलली आहे. एक स्त्री म्हणूनही स्त्रीला गर्व वाटतो. असाच काहीसा एखादा क्षण तुमच्या आयुष्यात आला असेल, एखादा प्रसंग की तेव्हा तुम्हाला मी स्त्री आहे म्हणून जास्त गर्व आणि अभिमान वाटला असेल? मी जेव्हा फर्स्ट डिलिव्हरी केली, बेबी तुमच्या हातात येतं ना, ते तुम्ही जेव्हा बेबी डिलिव्हरी करता आणि ती बेबी जेव्हा तुम्ही आईच्या हातात देता, ती आई जेव्हा त्या बाळाचा आवाज ऐकते आणि बाळाला पाहते, ती जेव्हा ते एक त्या क्षणात ती सगळं दुःख विसरते. जे डिलेवरीच्या वेळेस ते अफाट तिला ते दुःख झालेलं असतं, ते जेव्हा ती विसरते ना, ते पाहून मला स्वतःला गर्व वाटतं की मी स्त्री आहे. स्त्री व्हायचा खरा अर्थ तो असतो. म्हणजे सगळ्यात जास्त वेदना सहन करण्याची शक्ती स्त्रीला दिली. एवढ्या सगळ्या वेदना असताना सुद्धा ती बाळाकडे पाहून सगळं विसरते, सगळं विसरते. तो क्षण खरा स्त्री असण्याचा गर्वाचा क्षण आहे माझ्यासाठी. मात्र आपण पाहत आहोत की प्रेग्नन्सीमध्ये स्त्रिया पाहिजे तसं लक्ष देत नाही, आणि जास्त करून ग्रामीण भागात की आपण प्रेग्नेंट आहोत, मग तेव्हा कुठेतरी स्वतःची काळजी घेणे, बाळाची काळजी घेणे, मात्र ते काम करण्यामध्ये किंवा या सगळ्यामध्ये दुर्लक्ष होतं कुठेतरी, आणि याचे नंतर मग काही परिणाम त्यांना दिसून येतात. तुम्हाला असं वाटतं? हो, डेफिनेटली त्या तसं होतं बरेचदा. कारण की गावाखेड्यांमध्ये कसं होतं, जेव्हा प्रेग्नेंट राहतात पहिले 3 महिने समाजाला कळूच देत नाहीत की काय आहेत म्हणून प्रेग्नेंट. त्यांना असं वाटतं नजर लागेल किंवा काय, त्यांच्या त्या हे असतात पारंपरिक, त्यांना असं वाटतं की 3 महिने झाल्यानंतर सांगू आपण. त्या चक्करमध्ये काय होतं की त्या 3 महिन्याच्या पहिल्या 3 महिन्याच्या इम्पॉर्टंट जे दिवस असतात, जेव्हा बाळ नुकतंच तयार व्हायला सुरुवात होते, पहिल्या 3 महिन्यामध्ये बाळ तयार होतं, नेक्स्ट 3 महिन्यामध्ये ते वाढतं, आणि शेवटल्या 3 महिन्यामध्ये ते पूर्णपणे सुसज्ज होतं नवीन बाहेर यायसाठी. ते पहिले 3 महिने सगळ्यात इम्पॉर्टंट असतात. त्या 3 महिन्यांमध्येच गावखेड्यातले लोक त्यांना बाहेर पडू देत नाही स्त्रियांना. आणि स्त्रिया पण एकीकडून त्या अशा त्यांना लाज वाटते की कोणाकोणा असं सांगायचं, आणि घरचे काय म्हणतील किंवा मग बाहेरचे काय म्हणतील, त्या याच्यामध्ये ते पहिले 3 महिने कोणाला कळूच देत नाहीत. पण त्या पहिल्या 3 महिन्यामध्येच ट्रीटमेंट घेणं इम्पॉर्टंट राहतं. ते पहिल्या 3 महिन्याच तुमचा इम्पॉर्टंट राहतो. त्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला कळतं की तुम्ही प्रेग्नन्सी तुमची व्यवस्थित आहे की नाही, है ना. आणि तेव्हापासून जर मेडिसिन सुरू झाले तर तिथूनच तुमच्या बाळाची जोपासना सुरू होऊन जाते, आणि पहिले त्या 3 महिन्यातलीच ती जोपासना जास्त इम्पॉर्टंट राहते. असं आहे. नंतर तर आपण ते झालेल्या बाळाची काळजी घेतो, म्हणजे तयार होतं एक्झॅक्टली त्यावेळेला त्याला जे रिक्वायरमेंट असते, त्याला ते मानसिक, त्या स्त्रीला तुम्हाला खूप स्टेबल ठेवावं लागतं, तिला खुश ठेवावं लागतं, ती आनंदी राहिली पाहिजे, तिला जे पाहिजे ते द्यायला पाहिजे आपण जे म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या 3 गावाखेड्यांमध्ये ह्या बऱ्याचशा अजून डायरेक्टली 4थ्या किंवा 5व्या महिन्यात येतात. अच्छा, असं. आणि अजूनही तुम्हाला असं आढळून येतं का की
मॅम काय होणार आहे, मुलगा होणार आहे, मुलगी होणार आहे, आणि जर म्हणजे कुठेतरी अशी त्यांना हे असते का की मुलगाच झाला पाहिजे, अशा बऱ्याचशा कुटुंबाची खरं तर आता जे जवळपासचे जे इयर्स आहेत त्याच्यामध्ये मला नाही आढळलं कोणी असं विचारलं मला की हा मुलगा असेल का, की मला मुलगी पाहिजे की मुलगा नाही. आणि तो चेंज मला फार चांगला वाटला की नाही, वी आर चेंजिंग अँड वी हॅव चेंज्ड ऑलरेडी. आपण चेंज झालेलो आहे सगळेजण. ती कुठली स्त्री असा विचार नाही करत की हा मुलगा आहे की मुलगी आहे. म्हणजे फार थोडे लोक आता उरलेत की ज्यांची मानसिकता अजून बदलायची आहे. हां, थोडीफार उरलेली आहे, पण आपण वी आर फार बेटर इन अ गुड स्टेट आता. की आपण कितीही गावखेड्यातला माणूस असेल ना, तर तो विचारत नाही तुम्हाला की हा मुलगा असेल की मुलगी असेल. ते सगळ्यात चांगलं. आता असं वाटतं की नाही, आपण सक्सेसफुल होत आला. आता आपण जे चेंजेस केले आहेत, लॉमध्ये चेंजेस आणलेले आहे, आपण कायद्यामध्ये चेंजेस आणलेले आहेत, बऱ्याचशा गोष्टींमध्ये चेंजेस आलेले आहेत, इन्व्हेस्टिगेशन्सच्या याच्यामध्ये चेंजेस आलेले आहे, ट्रीटमेंट प्रणालीमध्ये चेंजेस आलेले आहे. ह्या सगळे जे चेंजेस आहे ना, आपण या सगळ्या याच्यामध्ये खरंच सक्षम आहोत आणि आपण खरे उतरलो या सगळ्या गोष्टींमध्ये. त्या पेशंटचा जो रिस्पॉन्स असतो ना, तो पाहूनच आपण स्वतःला जज करू शकतो की आपण कुठपर्यंत आपण जे देतो आहे यांना, हे कुठपर्यंत आपण सक्सेसफुल झालेलो आहे. आणि आय एम रिअली प्राऊड की आपला देश खरंच बदलतोय अँड आय एम व्हेरी हॅपी की कधी आता इतक्यात तर कोणी असं विचारत नाही तुम्हाला या आजकालच्या इयर्समध्ये की हा मुलगा असेल की मुलगी. आणि मुलगी झाल्यावर उलट खुश होतात ते. हा ट्रेंड दिसतोय आजकाल. एक लक्ष्मी घरात आल्याचा आनंद. बिलकुल. कुठेतरी एक महिला जेव्हा म्हणजे तिची छोटे मुलं असतात, त्यांच्यात गुंतलेली असते, नवऱ्याच्या फारशा म्हणजे कामात ती गुंतलेली असते, सासू सासऱ्यांना सांभाळणं, आणि हे सगळं करत असताना स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करते. तर हे सगळं सांभाळत असताना तुझंही काहीतरी अस्तित्व आहे, तू स्वतःसाठी जग, काहीतरी छंद बाळग, आवडीनिवडी, आणि त्यासाठी तू वेळ दे स्वतःचा, असं वाटतं. आणि काय सांगाल? हे तर सांगायलाच पाहिजे, आणि बेसिकली सांगायची गरज नसायला पाहिजे. स्त्रियांना जेव्हा तुम्हाला सगळं कळतं आहे, माझं घर मला कसं ठेवायचं, माझी मुलं मला कशी शिकवायचे, कशी वळण लावायची, माझं ह्यांचं माझ्या हजबंडचं कसं करायचं, सासू सासऱ्यांना कसं सांभाळायचं, सगळं तुम्हाला माहिती असतं. मग स्वतःविषयी कुठे विसरून जाता तुम्ही. स्वतःला दिवसभरातून ॲटलिस्ट 1 तास द्या स्वतःला. 1 तास, आम्ही जास्त वेळ नाही मागत, एखाद 1.5 तास 2 तास स्वतःसाठी ठेवा. हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला काय आवडते त्या वेळेला तुमची मुलं बाजूला, तुमचे नवरे बाजूला, तुमचे सासू सासरे बाजूला, तुमचं घर बाजूला, सगळं स्वतःसाठी काहीतरी स्वतःसाठी जगा तो 1 तास रोजचा, आणि तुम्ही बघा तुमच्यामध्ये चेंज तुम्हाला कसा वाटतो. आणि ही जी वेळ आहे, तुम्ही किती वेळ देता तुम्ही स्वतःला, आणि तुमच्या काय आवडीनिवडी आहेत? मला ड्राईव्ह करायला खूप आवडतं, शॉपिंग करायला खूपच आवडतं. महिलेचा छंद असतो ना. आणि शॉपिंगमध्ये पण नुसतं सँडल्स आणि चप्पल्स घेणं खूप आवडतं. शॉपिंग मला खूपच आवडतं. देन अजून ड्रायव्हिंग खूप आवडतं, आणि मला गिटार वाजवायला खूप आवडतं. हां, आणि मला छंद आहे गाण्याचा थोडासा, पण मी शिकू शकली नाही तेवढं. म्युझिक ऐकायला खूप आवडतं, आणि सर्व प्रकारचे म्युझिक. मला सुनिधी चौहान खूप आवडते, आणि शुभा मुग्दल खूप आवडते मला. हां, यांचं एखादं असं कोणतं गाणं जे फार जास्त मनाला भावलं, आवडलं गाणं? भरपूर गाणे आहेत, छान सुंदर सुंदर गाणे सुनिधी चौहानचे मला खूप आवडतात. सगळेच आवडतात, पण सगळंच आवडतं. आता आठवत नाही मला कुठलं गाणं असं. एक युनिक गाणं आहे, म्हणजे ह्या सिंगर्सचं नाही आहे, पण मला ते खूप आवडतं. किशोर कुमारचं आहे, किशोर कुमारचं सॉन्ग आहे. इट्स अ व्हेरी ओल्ड सॉन्ग. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. म्हणजे खरं तर यामध्ये पूर्ण जीवनाचा सार्थ दडलेला आहे की काही जरी झालं तरी तू थांबू नकोस. बिलकुल. म्हणजे हे जेवढं स्त्रीला लागू होते तसंच प्रत्येकाला लागू होते, मात्र स्त्रीसाठी हे फार महत्त्वाचं आहे की तुझ्या
आयुष्यात तू जसं पाऊल टाकते पुढं तसं प्रत्येक ठिकाणी अडचणी येणार आहेत, मात्र तू थांबू नकोस. बिलकुल. आणि खरं तर हा संदेश घेऊन म्हणजे मी प्रेक्षकांना देऊन या कार्यक्रमाची सांगता करते. तुम्ही आलात, तुमचा वेळ आम्हाला दिला आणि फार चांगल्या प्रकारे ही चर्चा झाली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.